सेवेकरी करत असलेल्या कोणत्याही सेवेचा त्यांना अहंकार नसावा. महाराष्ट्रात राहणारे सर्व सेवेकरी यजमान सेवेकरी असतात. संपूर्ण देशात विदेशात हे कार्य पोचवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मूर्ती घडवणे हे मूर्तिकाराचे काम, तसेच माणसे घडवणे हे शिक्षक आणि गुरुजनांचे काम आहे. दिव्याने दिवा लावणे, रडत आलेली माणसे हसत पाठवणे हे प्रश्नोत्तरकर्त्या सेवेकऱ्याचे काम आहे. जनतेला सुखद धक्का देणारा विभाग अर्थात विवाह मंडळ, कारण मुलामुलींचा विवाह जुळवणे हे आज मितीला अतिशय अवघड कार्य होऊन बसले आहे. तेच कार्य विवाह मंडळ विभाग सहज सोप्या पद्धतीने साकार करत आहेत. आपल्यामधला हजारो हातांची या कार्याला गरज आहे. समाजातील बिघडलेली मनं, मतांमध्ये सुधारणा करणे ही फार मोठी तीर्थयात्रा असते. हल्ली शिक्षण संस्थांचे पेव फुटले आहे, पण शिक्षण संस्था काढून तिथे ज्ञानदानापेक्षा पैसा कमवला जात असेल तर एक मोठे पाप आहे. विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेऊन त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कॅन्सरसारखा आजार आयुर्वेदातून दूर व्हावा ही सेवा मार्गाची संकल्पना आहे. रासायनिक खतांचे सिंचन केल्याने भाजीपाल्याने कॅन्सर उद्भवू शकतो. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची गरज नाही, त्यांनी कृषीसोबतच कृषींशी संबंधित जोड व्यवसाय करावेत. बेकारी निर्मूलन करणारे असे जोड व्यवसाय करावे. वास्तूची तोडफोड न करता वास्तुशास्त्र साकारता येते. सेवेकरी बनवताना आपली बुद्धी, प्रगल्भता रुंद असावी. संकुचितपणा, कमीपणा, संकोच नसावा. पितृपक्षात मृतपूर्वजांचा तिथी श्राद्ध केवळ आपल्या राहत्या घरी करावे. तीर्थक्षेत्री हे विधी करू नये, म्हणजेच पितृपक्षात नारायण नागबली करू नये. पुढची पिढी सुसंस्कारित, भावनाशील आणि अशीच निर्व्यसनी, अभ्यासू, थोरा मोठ्यांचा आदर करणारी असावी. प्रत्येकाने एक झाड तरी दत्तक घ्यावं व ते जगवून दाखवावं. ह्यालाच वृक्ष लागवड संवर्धन असे म्हणतात. तोंडात साखर ठेवून इतरांशी संवाद साधता आला तर सेवा मार्गात अनविज्ञांना जोडणे अवघड नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा यापासून दूर राहावे. श्री क्षेत्र पुष्कर येथील मेळावा हा आपल्या पिढ्यांचा उद्धार करणारा ठरेल. आपल्या जन्मांचे सार्थक पुण्य अशा सेवांमधून मिळत असते. पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येतीलच. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गांची अंमलबजावणी देशभरात करायची आहे. फक्त वैयक्तिक सेवा इतकाच हेतू नसावा. आगामी काळ प्रतिकूल, आगामी युद्धनीती ही बदललेली असेल. भारतवर्षाला या संकटाची झळ पोचवू नये, त्यासाठी आपण अब्जचंडीच्या अंतर्गत पाठात्मक सेवा आणि नवनाथ पारायण घेतो. आपल्याला 100 पाठ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताची करायचे आहे. 100 पाठ दुर्गा सप्तशती आणि 100 पाठ रुद्रपठण करायचे आहे. ज्या गावात सेवा केंद्र नाही तेथे प्रथम सेवेकऱ्यांनी पोचावे. अशी गावे दत्तक घेऊन त्यांना स्वामी कार्यांचा आवड निर्माण करावी. कोणत्याही गावात प्रथम दर्शनाने श्री मारुतीचे मंदिर असते. गावाची संरक्षण देवता म्हणून या देवतेची ओळख आहे. शक्ती, बुद्धी, ऐक्य ह्याचे प्रतीक म्हणजे मारुती. समर्थ श्री रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राकडे मागताना काय मागितले? कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, संत संगती दे रामा, अभेद्य भक्ती दे रामा. देवाकडे काय मागायचे तर हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जिथे जिथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहेत तेथील आरतीच्या वेळा, आरतीच्या चाली एकसारख्या असाव्यात. कुठल्याही प्रकारची भिन्नता नसावी. सत्यनारायण हे व्रत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. श्री स्वामी समर्थ.